माझ्याच वेदनांनी मजला दिली उभारी. बघा, वेदना, माझ्या वेदना मला उभार देत आहेत. माझ्याच वेदनांनी मजला दिली उभारी, कामास कोण येते समजावले म्हणाला. म्हणजे कविता लिहायची आहे म्हणून शब्द शोधायचे असं नसतं, तर मनामध्ये एखादी भावना उत्कटतेने निर्माण झाल्यानंतर ती कागदावरती जेव्हा शब्दरूपाने बाहेर येते ते काव्य. डिसेंबर 2006 मध्ये इंटरव्ह्यू असताना मला विचारलं की तुमची आवडती कविता कोणती, तेव्हा मी हक्काने सांगितलं होतं की माझी यश म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन असलेली ही कविता आहे. कविता मुक्त छंदामधली आहे. मी त्या ठिकाणी सादर केली आणि नक्कीच मला यश मिळालं आणि माझ्या आयुष्यात, माझ्या जीवनामध्ये कवितेने मला खूप तारलंय. मित्रा, तुला अनेक अडचणी आल्या तरी तू अपयशाकडे बघू नकोस, कारण यश हे तुला मिळणारच आहे. तू दुःखी असलास तरी तू फक्त दुःखाचाच विचार करू नकोस, कारण सुख हे तुला मिळणारच आहे. जेव्हा तुला अनेक अडचणी येतील तेव्हा तू घाबरून जाऊ नकोस. त्या अडचणींवर मात करण्यासाठी तू इतरांचा आधार घे, पण प्रयत्न करणे सोडू नकोस. तुझी इच्छाशक्ती दुबळी झाली आहे असे तुला वाटत असेल तेव्हा त्या इच्छेला तू बळ दे आणि यश मिळव, कारण यश हे तुझंच आहे. वाह, यश हे तुझंच आहे. मित्रा, क्या बात आहे. म्हणजे अतिशय समर्पक, सकारात्मक असे शब्द. नमस्कार रसिका मित्रांनो, नमस्कार. आज आपल्या हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या संवाद कट्ट्याचे अतिथी आहे, ज्यांची कविता प्रारंभी आपण ऐकलेली आहे. आणि आपल्या या गप्पा गोष्टींच्या कार्यक्रमाचं शीर्षकसुद्धा तसंच आहे मित्रांनो, तारांगण शब्दांचे. कवी आणि गझलकार सुधीर महाजन आज आपल्यासोबत आहेत. 19 वर्ष जळगावच्या तसंच भुसावळच्या न्यायालयामध्ये ते कार्यरत आहेत आणि गेल्या सुमारे 14-15 वर्षांपासनं कविता आणि गझल ह्या प्रांतामध्ये त्यांची मुसाफिरी ही सुरू आहे आणि तिथं त्यांनी अत्यंत उत्तम रचनात्मक स्वरूपाचं यश त्यांनी मिळवलेलं आहे. तर अशा कवी मित्राला, गझलकाराला आपण भेटूया, त्यांचा प्रवास ऐकूया आणि दरम्यान ह्या सगळ्या गप्पा टप्पांच्या आपल्या वळणावर त्यांच्याकडनं छान कवितासुद्धा आणि गझलसुद्धा नक्कीच ऐकूया. तर पुन्हा आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या अख्ख्या मल्हारच्या टीमच्या वतीनं. सुधीरजी, तारांगण शब्दांचे हे माझ्या हातात अतिशय सुबक, आकर्षक असलेलं आपल्या कवितांचं पुस्तक आहे आणि शीर्षक आहे तारांगण शब्दांचे. आपला एपिसोड क्रमांक आहे मित्रांनो 257. तर मला सांगा की कवितेच्या प्रांतात आपण केव्हापासून शिरला? मी साधारणपणे 2003-04 पासून कविता लेखन करतो आहे. बरं. तेव्हापासून मी अनेक विषयांवर कविता लिहिल्या. अच्छा. आणि तेव्हापासून कविता लिहिताना असं मला स्वप्नात देखील वाटत नव्हतं की माझंसुद्धा एक पुस्तक येईल आणि आज तो क्षण आपण अनुभवत आहात की माझं तारांगण शब्दांचे हे पुस्तक रसिकांच्या हाती आहे आणि त्याला खूप छान असा प्रतिसाद मला मिळतो आहे. आणि ही खरंच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की मी तारांगण शब्दांचे या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक रसिकांपर्यंत मनात पोचलो आहे. वाह. पण म्हणजे मला सांगा की शब्दांची रचना करणं, शब्द योजना करणं, शब्दांची पेरणी करणं याच्यासाठी मुळात एकतर ती आवड लागते, तो छंद जोपासावा लागतो आणि आपल्याकडे शब्दांचा साठा आहे. आपण शब्दप्रभू होण्याकडे वाटचाल करतो आहे हे समजल्यानंतर ती रचना, मग ती मुक्त छंदातली असेल, पण नेमकं अनेक बाकीचे प्रकार, प्रासंगिक लेखन, ललित लेखन, कथा,
इतर साहित्य हे सोडून नेमकी कविताच का भावली किंवा इकडंच आपण जावं? कारण वसा आणि वारसा काही आपल्याला कवितेचा नाही आहे, नाही का? आपल्याला अगदी विद्यार्थी दशेपासून मी पाहत आलेलो आहे, नूतन कवी सन्मानसुद्धा तुमच्या वाटेला आला आणि अनेक सन्मानसुद्धा या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्हाला मिळत आहे. बरोबर. तर काय नेमकं कविता कशी जन्म घेते? अतिशय छान असा प्रश्न मांडला आपण. कविता कशी जन्म घेते? ज्या वेळेस मनात भावना एकवटतात आणि त्यातनं काहीतरी उत्स्फूर्त असं लिखाण येतं, तेव्हा नक्कीच कविता जन्म घेते. म्हणजे कविता लिहायची आहे म्हणून शब्द शोधायचे असं नसतं, तर मनामध्ये एखादी भावना उत्कटतेने निर्माण झाल्यानंतर ती कागदावरती जेव्हा शब्दरूपाने बाहेर येते ते काव्य. गद्यसुद्धा असतं, लेख असतात, ललित लेख असतात, परंतु मला कविता छंद लागला आणि मी कवी बनलो. लेख लिहिण्याचा मी खूप प्रयत्न केला होता कॉलेजमध्ये असताना, परंतु एकच लेख मी लिहिला, वृद्धाश्रमांची गरज का. त्यानंतर मी लेख नाही लिहू शकलो, पण कविता हा छंद मी छान जोपासला आणि माझ्या आयुष्यात, माझ्या जीवनामध्ये कवितेने मला खूप तारलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण अशा खूप आठवणी आहेत, त्या आता उलगडतील हळूहळू, गप्पांमध्ये येतीलच, की कवितेमुळे मला तारलं कसं गेलं किंवा माझा जीवन प्रवास आनंदी कसा झाला, तो थोडक्यात सांगायचं काय, तारांगण शब्दांचे. नक्कीच. मला सांगा, म्हणजे सामान्यपणे आपण नक्षत्रांचं तारांगण वगैरे असं म्हणतो, हो हो, पण हे शब्दांचं अनोखं असं तारांगण आहे. आणि शब्दांमध्ये मंत्राचं सामर्थ्य असतं असं आपण म्हणतो नेहमी. आणि कवी कल्पना, जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतो आपण. बरोबर, ही कवीची व्याख्या झाली. आणि म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ द पॉवरफुल फिलिंग्स. नुसत्या फिलिंग्स नाही, त्या पॉवरफुल, आतून यावं लागतं. आतल्या भावना त्या कागदावर, म्हणजे काळजातल्या भावना कागदावर आपण जेव्हा उतरवतो, ती शब्दकळा, ती वेदना, नंतर मग ती प्रसूती, असा जन्म प्रवास जो आहे तो एकूणच आहे. तर पहिली कविता आठवते सादरीकरण केलेली किंवा कुठली असेल? हो हो हो, जरा मला कोण जाऊ दे. नक्कीच नक्कीच आठवते ती कविता. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी जी कविता म्हटली, तीच माझ्या आयुष्यातली सादरीकरणाची पहिली कविता. अरे वा, तिचा किस्सा आहे ना? हो, तिचा किस्सा आहे एक. मला आठवते, मी कविता लिहायचो 2003 पासून. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना सुद्धा महाविद्यालयात गॅदरिंगमध्ये भाग घेणं. आणि मला एक किस्सा आधी नमूद करावा असा वाटतो. नूतन मराठा महाविद्यालय, सर माझे गुरु आहेत, मला सर शिकवायचे. त्या महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलन होतं. मी घरून कोणत्याच कार्यक्रमात भाग घेतला नव्हता आणि स्नेहसंमेलनामध्ये बघायला आलो आणि तिथं आल्यानंतर कळलं की आमच्या टीमने एक नाटक बसवलं होतं. त्या नाटकामधले जे पात्र होते, शिक्षकाची भूमिका करणारे पात्र, ते नेमके आजारी पडले आणि मला ऐनवेळी सांगण्यात आलं की हे अभिनय तुम्हाला करायचा आहे. मी आनंदाने हो म्हटलं आणि तिथे मी अभिनय केला. अगदी माझा रोल 5 मिनिटाचा होता. त्यानंतर महाविद्यालयात असतानाच TY BComला असताना जिल्हा व सत्र न्यायालय येथे पदभरती निघाली कान्स्टेबल पदाची. त्या ठिकाणी मी अप्लाय केला आणि योगायोगाने इंटरव्ह्यूपर्यंत मी पोहोचलो. तर इंटरव्ह्यूमध्ये मला एक प्रश्न विचारण्यात आला की तुमचा छंद काय? हा प्रश्न विचारल्याबरोबर माझं मन अतिशय आनंदित झालं. कारण काय, मुलाखत देताना काय प्रश्न येईल हे आपल्याला माहीत नसतं. आपण खूप तयारी करून जातो आणि प्रश्न विचारतात, काही विद्यार्थी गोंधळतात, काही घाबरतात आणि उत्तर देऊ शकत नाही. पण मला विचारलं छंद काय? माननीय न्यायाधीशांनी तो प्रश्न विचारला होता, तर मी सरळ सांगितलं की माझा कविता लिहिणे हा माझा छंद आहे. असं विचारल्यानंतर त्या एका प्रश्नामुळे पुढचे 20 ते 25 प्रश्न तयार झाले आणि मी जे उत्तर देत गेलो त्या उत्तरातनं पुढचे प्रश्न निर्माण झाले. मग तुम्ही सांगा तुमचा छंद काय, आवडते कवी कोणते, मग तुम्ही आतापर्यंत किती कविता लिहिल्या, तुमच्या कोणकोणत्या कविता वृत्तपत्रामध्ये प्रसारित झाल्या. तर माझी यश नावाची जी कविता आहे ती जानेवारी 2006 पहिल्यांदा देशदूत या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाली होती. आणि डिसेंबर 2006 इंटरव्ह्यू असताना मला विचारलं की तुमची आवडती कविता कोणती, तेव्हा मी हक्काने सांगितलं होतं की माझी यश म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन असलेली ही कविता आहे. कविता मुक्त छंदामधली आहे. मी त्या ठिकाणी सादर केली आणि नक्कीच मला यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही. वाह वाह, म्हणजे ही तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा, म्हणजे तुमची आवडती कविता, तुमची पहिली कविता ही तुम्हाला
नक्की सहाय्यभूत ठरले असं म्हणायला हरकत नाही. हरकत नाही, नाही का, हरकत नाही. किंवा त्याच्यामुळे करिअर घडलं. करिअर घडलं, बरोबर. वा 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 वा. बरोबर. हां हां. आणि यश, यश म्हणजे प्रगती होते, आपल्याला चांगलं यश मिळतं. तर यश हा जो शब्द आहे बरं. तो सुरुवातीपासून माझ्या डोक्यात होता आणि माझा मुलगा त्याचं नाव सुद्धा मी एक यश ठेवलेलं आहे. यशराज असं त्याचं नाव आहे, पण आम्ही त्याला लाडाने यश म्हणतो. बरं 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 बरं. बरं, मग असं म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल हो, आणि लिहाल तर पोहोचाल. म्हणजे गणगोत तुम्ही जे निर्माण केलेले आहे आता, म्हणजे तारांगण शब्दांच्या कविता संग्रहाच्या माध्यमातून, नंतर अजून काही साहित्य प्रकार तुम्ही जर हाताळले तर तेही तुमचं, आणि तुमच्या मनामध्ये परत आहे की काही पुस्तक रूपाने तुमच्या गझल्स वगैरे वगैरे यावा. तिकडे आपण वळणारच आहोत. म्हणजे गझलकडे तुम्ही कशी शिरलात, बरोबर बरोबर, इकडे यायचंच आहे आपल्याला. पण तत्वरी या गप्पा गोष्टींच्या टप्प्यावर, या वळणावर अजून एक तुम्हाला भावलेली आणि रसिकांपर्यंत पोहोचलेली, आमच्या तरुण मित्रांना नक्की आवडेल अशा परत कविता. हां, अतिशय अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की कविता सादर केल्यानंतर किंवा ती कुठे प्रकाशित झाल्यानंतर खूप आनंद होत असतो. बरोबर. अशी एक माझी पॉझिटिव्ह विचार असलेली कविता आहे आत्महत्या नावाची कविता. दुसरी म्हणजे शीर्षक जरी आत्मा असल्या तरी पण मेसेज जरी शीर्षक असलं ना, पण त्या कविता वाचल्यानंतर सुद्धा ज्या वळणावर जो गेलेला व्यक्ती आहे तो तिथून मागे परत येईल. वा वा. आणि मेसेज खऱ्या अर्थाने ही कविता सुचली कशी की न्यायालयीन कर्मचारी नागपूर जिल्ह्यातल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काही कारणास्तव आत्महत्या केली. बर. तेव्हा मला या शीर्षकावरती काहीतरी विचार करून लिहावं असं वाटलं आणि शब्द मला मिळत गेले आणि माझी आत्महत्या ही कविता निर्माण झाली. अजून एक कविता मला आठवते छानपैकी, घटस्फोट नावाची कविता आहे की जो कोणाच्या आयुष्यात होऊ नये. ती कविता सुद्धा मला मनापासून खूप आवडते. 2 जीवांचा कलह निर्माण करणारी आणि तान्हुल्याकडे दुर्लक्ष होणारी स्थिती त्या कवितेतनं मांडली आणि त्यानंतर मध्यस्थी केल्यानंतर त्या तान्हुल्याला आपल्या आईवडिलांचं छत्र पुन्हा मिळालं आणि घटस्फोट न होता ते कुटुंब एकत्र आलं, असा आशय असलेली कविता घटस्फोट नावाची कविता आहे. या कवितेचं पोस्टर म्हणजे एक 2x3चं मोठं पोस्टर जळगाव येथील कौटुंबिक न्यायालयात दर्शनी भागावरती लावण्यात आलेलं आहे, जेणेकरून कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची प्रकरणं खूप असतात. त्या ठिकाणी येणारे पक्षकार आधीच दुःखी असतात. त्यांनी जर ही कविता वाचली तर कुठेतरी मनोमिलन होईल, असा त्यामागचा हेतू आहे. जळगाव जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने ती कविता त्या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेली आहे. छान छान छान. म्हणजे एका अर्थानं म्हणजे केवळ रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कविता असेल, गझल असेल, हे तर माध्यम आहे, पण एखाद्याचा उद्ध्वस्त होणारा संसार जर वाचवायचा झाला तरी आपली शब्द जे आहेत ते महत्त्वाचे ठरतात. तर मगाशी आत्महत्या कवितेचा उल्लेख झाला. बरोबर. दुर्दैवाने ते होऊ नये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा अपयश मिळाल्यामुळं तरुणांनी केलेल्या आत्महत्या असतील, अगदी साध्या 10वी-12वीची मुलं, किंवा मोबाईल वडिलांनी घेऊन नाही दिला म्हणून, हे सगळं आपण अतिशय विदारक असं चित्र समाजात आपल्या भोवताली बघतोय. तर एक कवी हा संवेदनशील असतो आणि त्यामुळेच ते आत्महत्यामुळे अतिशय सकारात्मक मांडणी करणारी ती कविता आत्महत्या या शीर्षकाचीच ती आपल्या मित्रांसाठी सादर करा. बघा, आत्महत्या ही कविता जेव्हा आमच्या सहकाऱ्यांनी आत्महत्या केली त्यानंतर मला सुचली कविता. आणि न्यायालयात काम करत असताना किंवा कोणत्याही कार्यालयात काम करत असताना कामाचं दडपण हे खूप येत असतं कर्मचाऱ्यांवरती. आता पदभरती होत नाही शासनामार्फत म्हणून कामाचा लोड वाढला आहे आणि त्या कामाच्या दडपणीखाली जर कोणी असा विचार डोक्यात आणत असेल तर नक्कीच त्या कर्मचाऱ्याने, बांधवाने हा विचार आणू नये. आणि त्या शीर्षकाचीच मी कविता आता आपल्याला ऐकवतो. आत्महत्या. चंदनासारखा देह तुझा तू एका क्षणात संपवला, बायको अन चिल्यापिल्याचा विचार तू का नाही केला. आलीच संकटे तर येऊ दे ना, आलीच संकटे तर येऊ दे ना, त्याचा सामना आपण मिळून करू. रीट, रोजनामे, ऑनलाईन माहिती तू वेळेत नको ना भरू, पण मित्रा तू आत्महत्या नको ना करू. तुझ्या जाण्याने ऑफिस बंद पडेल असं वाटतंय का तुला. तुझ्या जाण्याने ऑफिस बंद पडेल असं वाटतंय का तुला.
आयुष्याची पाने पलटवताना रडू कोसळताय का तुला? आयुष्याची पाने पलटवताना रडू कोसळताय का तुला? येऊ द्या ना किती संकटे, संकटांची बघून तू कधी माघार नको ना घेऊ, पण मित्रा तू आत्महत्या नको ना करू. लिपिकाने मराठीत, स्टेनोने इंग्रजीत बदळ बदळ कीबोर्डवरती बदलायचं आणि मग त्याची पाठ, मान, डोकं सगळंच रे दुखायचं. मित्रा आपल्या ऑफिसात हे असंच चालायचं. या सगळ्यांचा विचार तू नको ना करू, पण मित्रा आत्महत्या तू नको ना करू. एक आता मित्रा, दिव्याखालचा अंधार कधीच मिटला नाही जाणार आणि डोक्याचा ताण कधीच कमी नाही होणार. म्हणून म्हणतो, संकटांना तू घाबरून नको जाऊ आणि सर्व संकटांना आपण सर्व मिळून हाताळू, पण मित्रा तू आत्महत्या नको ना करू. वा 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 वा, म्हणजे अतिशय म्हणजे सकारात्मक संदेश देणारी ही कविता आहे. आता कवी आणि गझलकार म्हणून आपली ओळख आहे, लौकिक आहे. अनेक सन्मान आपल्याला मिळालेले आहेत. आता इंदोरचं सुद्धा तुम्हाला निमंत्रण आहे. हो हो हो. मराठी मंडळाकडनं तिकडे केवढा मोठा सन्मान आहे. एका तरुण आपल्या कवी मित्राला त्या ठिकाणी संमेलनामध्ये सामील व्हायला मिळतं आहे, ही फार मोठी. आणि त्या पत्रिकेमध्ये अतिशय शीर्षस्थानी अतिशय सन्मानपूर्वक तुमच्या नावाचा उल्लेख आहे. हो नक्कीच नक्कीच. तमाम जळगावकरांसाठी आणि रसिकांसाठी फार भाग्याची आणि सन्मानाची गोष्ट आहे. पण गझल मुळातच गझल हा प्रकार हाताळणं सोपी गोष्ट नाही. प्रचंड शब्दांवर हुकमत लागते. शब्दांची योजना, रचना, पेरणी ही प्रॉपरली जमली पाहिजे. ते मीटरमध्ये, ते वजनात ते जमलं पाहिजे. भल्या भल्यांनी अतिशय सोडून दिलं. म्हणजे इकडे आपण त्याला हात लावायचं आणि सोडायचं असं, म्हणजे तुमच्या बाबतीत नाही झालेलं आहे. तुम्ही शास्त्रीय पद्धतीने शिक्षण घेताय. हो. आणि अजूनही आपण विद्यार्थी आहोत, विद्यार्थी ही भावना आहे. आणि त्यामुळे ती गझल सुद्धा तुमची लोकप्रिय झालेली आहे, बरोबर, गाजलेली आहे. तर अशी गाजलेली गझल सादर करून मग आपण या प्रांतात परत येऊ. गझल कशी असते, मतला काय, शेर काय, असं. पण या टप्प्यावर गझल ऐकवा. बरं बरं. नक्कीच गझलकडे मी वळलो आणि गझल शिकत आहे. शिकलो म्हणण्यापेक्षा शिकत आहे हे माझ्यासाठी मी आयुष्यभर असंच म्हणेल की ठरवून मार्ग माझा मी गाठले नभाला. ठरवून मार्ग माझा मी गाठले नभाला, तेव्हा कुठे जगाला हा चेहरा कळाला. दुःखामध्ये जगाच्या माझाच भाग आला. दुःखामध्ये जगाच्या माझाच भाग आला, नशिबास आज माझ्या दोषी धरू कशाला. दडवून आत जखमा हसलो कितीतरी मी. दडवून आत जखमा हसलो कितीतरी मी, थोडा दिला दिलासा माझ्याच आसवाला. आधी एक नवीन शेर बघा की पैसाच आज मोठा मित्राच हे कळाले. पैसाच आज मोठा मित्राच हे कळाले, घेण्यास मग सुपारी तोही तयार झाला. घेण्यास मग सुपारी तोही तयार झाला, माझ्याच वेदनांनी मजला दिली उभारी. बघा, वेदना, माझ्या वेदना मला उभार देत आहेत. माझ्याच वेदनांनी मजला दिली उभारी, कामास कोण येते समजावले म्हणाला. आणि मला आवडता शेर की गझले तुझ्यामुळे ही ओळख नवी मिळाली. गझले तुझ्यामुळे ही ओळख नवी मिळाली, मी भाग्यवान आहे समजले स्वतःला. ना ओळखी कुणाची ना सात सावलीची, हा एकटाच रस्ता मग सोबतीसा आला. आणि गझले तुझ्यामुळे ही ओळख नवी मिळाली, मी भाग्यवान आहे हे समजले स्वतःला. गझले तुझ्यामुळे नवीन ओळख मिळाली. वा वा, क्या बात आहे. पण मग काय असं नेमकं घडलं की कवितेच्या प्रांतातनं इकडे यावंसं वाटलं? हाही प्रकार आपण हाताळू शकतो, ती क्षमता आपल्याकडे आहे, तो शब्दसाठा आपल्याकडे आहे, असं कोणत्या टप्प्यावर जाणवलं? आणि मुळात काय नेमकं ही प्रोसेस कशी आहे? आधी मी कविता लिहायचो साधारणपणे 2003 पासून.
त्यानंतर 2005ला चाळीसगावला भीमराव पांचाळे सरांनी कार्यशाळा घेतली होती गझलेबाबत. माझ्या डोक्यात तेव्हा आलं की गझल हा काव्यप्रकार नवीन आहे आपल्यासाठी, आपण तो शिकावा. त्यासाठी मी चाळीसगावला गेलो. तेव्हा मी होतो सेकंड इयर BCom या वर्गात शिकत असताना मी चाळीसगावला घेऊन गझलेचे मार्गदर्शन घेतले, पण ते तितके पचनी नाही पडले. गझल हा प्रकार मला तेव्हा डोक्यावरून गेला. त्यानंतर 2007ला न्यायालयात नोकरी लागली. मग तर गझलेकडे संपूर्ण दुर्लक्ष झालं, पण कविता लिखाण मात्र चालू होतं. त्यानंतर जेव्हा कोरोना काळ आला तर तेव्हा सगळीकडे अफाट शांतता होती. अशातच आमचे स्नेही ॲडव्होकेट मुकुंदराव जाधव यांनी गझलेबद्दल सांगितलं आणि त्यांच्यामार्फत मी ऑनलाईन गझलेची कार्यशाळा अटेंड केली. सुरुवातीला आदरणीय उर्मिलामाई बांदिवडेकर मुंबई यांच्याकडून मी गझलेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर डॉक्टर शिवाजी भाऊ काळे अहमदनगर आणि डॉक्टर स्नेहलताई कुलकर्णी कोल्हापूर यांच्याकडून गझलेचे मी तंत्रशुद्ध शिक्षण घेतले व अजूनही घेत आहे. म्हणजे मी गझलेचा विद्यार्थीच आहे असं मी मानतो. या गझल क्षेत्राकडे खरं तर कोरोना काळापासून मी वळलो आणि मनात एक इच्छा होतीच की आपल्याला गझल हा प्रकार आवडता विषय आहे, तो आपल्याला जमायला पाहिजे. आणि सुरुवातीपासून मी प्रयत्न केले, अभ्यास केला आणि वृत्त हाताळले. तेव्हा मला गझल हळूहळू जमायला लागली. क्या बात आहे. बरं, मग बऱ्याच वेळा असं होतं की कविता लेखन करताना किंवा गझलचं लिखाण करताना शब्द सुचत नाही आणि आपण प्रचंड अस्वस्थ आणि बेचैन होतो. हो. प्रॉपर ते मीटर, ते वजन आणि तो शब्द, तर खूप थांबावं लागतं. तुमच्या बाबतीत असं झालंय? हो, नक्कीच. असं माझ्या बाबतीत खूपदा झालंय की आपल्याला एखादा चपखल बसणारा शब्द मिळत नाही आणि आपला तो शेर, तो मतला, ती गझलच अपूर्ण राहते. एक माझी गझल आहे, ती गझलचे मी सुरुवातीला 4 शेर लिहिले, मतला लिहिला, 3 शेर लिहिले. त्यानंतर ती गझलसाठी मला पुढचे शब्द मिळत नव्हते किंवा सुचत नव्हते. मिळत नव्हते असं म्हणणं चुकीचं होईल, मला ते शब्द सुचत नव्हते. बरं. तर ती गझल माझी जवळपास 1 वर्षभर थांबली आणि 1 वर्षानंतर माझी ती गझल पूर्ण झाली. अच्छा. म्हणजे कोणती होती गझल? काही झलक? हो. नक्की. आता तर 1 वर्षानंतर जर ती गझल आली तर नक्की ऐकवली पाहिजे, आपल्याला ती ऐकवली पाहिजे. येस. ओठांवरती असं मी त्याला शीर्षक देतो की ओठांवरती शब्द थांबले काही म्हणण्यासाठी, ओठांवरती शब्द थांबले काही म्हणण्यासाठी, किती काळ मी व्यर्थ घालवू मौन राहण्यासाठी. किती काळ मी व्यर्थ घालवू मौन राहण्यासाठी, वाट निवडली काट्यांची मी तुला मिळवण्यासाठी. वाट निवडली काट्यांची मी तुला मिळवण्यासाठी, दुःख भोगले मनासारखे सुखात जगण्यासाठी. अशी वेगळी जात आपली ठाऊक मला आहे. वेगळा शेर आहे. अशी वेगळी जात आपली ठाऊक मला आहे, तरी करतो धाडस मोठे हात मागण्यासाठी. आता हात मागल्यानंतर दबाव होता म्हणून केवळ नकार आला तेव्हा. दबाव होता म्हणून केवळ नकार आला तेव्हा, ठोस असेही कारण नव्हते मला टाळण्यासाठी. बरं. मी नशिबाच्या खेळामध्ये जिंकलो कधी नाही. नशिबाच्या खेळामध्ये मी जिंकलो कधी नाही, फसवत गेली जहाल दुनिया मला मारण्यासाठी. वेगळ्या विषयाचा शेर आहे की चक्रव्यूह मग रचले गेले, चक्रव्यूह मग रचले गेले, परके करण्यासाठी भेटत गेलो सर्व अडथळे जगात टिकण्यासाठी. हा शेर मला खूप आवडतो, कारण जीवनामध्ये मला ज्या ज्या अडचणी आल्या त्या सर्व अडचणींवर मात केली मी, म्हणून भेदत गेलो सर्व अडथळे जगात टिकण्यासाठी. आणि नकोस ठेवू साक्ष जगाला प्रेमामध्ये आपुल्या. नकोस ठेवू साक्ष जगाला प्रेमामध्ये आपुल्या, कष्ट सुधीरणे खूप घेतले तुला पटवण्यासाठी. मक्तेका शेर आहे. यात शायर आपल्या मक्तेका शेरामध्ये शायर त्याचं नाव शेवटच्या शेरामध्ये गुंफत असतो. असा हा मक्तेका शेर, कष्ट सुधीरणे खूप घेतले तुला पटवण्यासाठी. गझलेला गझलकार म्हणतोय म्हणजे वा 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 वा.
बरं मग हे सगळं मुळात लघुलेखक म्हणून आपण कार्यरत आहात, बरोबर? हो हो. मान सन्मान आपल्या वाट्याला आलेले आहेत, पण अशा वेळेस कुटुंबाची खंबीर साथ, फॅमिली सपोर्ट हो. आमचा नेहमीचा प्रश्न असतो. अच्छा अच्छा. तो काय बऱ्याच वेळेला कविता करणं आणि ते घरातल्या घरात तो बेचैन असलेला नवरा आणि ते सगळं ते वातावरण आणि काही ते पचनी पडत नाही बायकांच्या किंवा तर आपला अनुभव करायची सकारात्मक नक्कीच असेल. नक्कीच नक्कीच. माझा अनुभव सकारात्मक आहेतच हां, हां, आणि हां. मला कुटुंबाची पूर्णपणे साथ लाभली होती, लाभत आहे आणि लावेल सुद्धा. व्हेरी गुड. हां हां. म्हणजे मी केव्हा केव्हा असं कविता लिखाण करताना तर नाही होत, पण गझल लिखाण करताना जेव्हा मी विचार करतो तेव्हा पत्नी बघते की काहीतरी विचार चालू आहे, म्हणजे हे गझल केव्हा कविता लिहितायत. म्हणजे बरं. त्यांना ते अद्यारूप झालेलं आहे हां, हां, हां. आणि मी खूप असा गंभीर नसतो कधी. अच्छा. पण माझ्या गझला किंवा माझ्या कविता ह्या कॉमेडी म्हणून नाही आहेत. त्या ज्या आहेत त्या एका दुःख, वेदना यांचा समावेश असलेला जास्त आहे. बरं. आणि गझल शिकता शिकता दुःखी शब्द मला जास्त आवडतात, म्हणून ते सुद्धा मी त्या गझलेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु गझल सोबत हजल हा जो प्रकार आहे, हजल म्हणजे कॉमेडीची गझल, एक कॉमेडी गझल असते हजल, तो मला फारसा जमला नाही, पण भविष्यामध्ये जमेल. एक हजल लिहिली मी लग्नानंतर आणि एक गझल आहे, त्यात हजलचे काही शेर आहेत. असा तो प्रवास आहे, चालू आहे, शिकतो आहे, गुरुवाऱ्यांचं मार्गदर्शन लाभते आहे. आणि मी गझल मंथन साहित्य संस्था कोरपणा या संस्थेशी निगडीत असून त्या संस्थेमार्फत विविध ऑनलाईन कार्यशाळा घेतल्या जातात. आणि मला सांगायला आपल्याला आनंद होईल की गझल मंथन साहित्य संस्थेने सन 2026चा गझल यात्री सन्मान मला दिलेला आहे. आणि माझ्या तारांगण शब्दांचे या पुस्तकाला वसुनंदिनी फाउंडेशन जामनेर यांचा उत्कृष्ट कविता संग्रह हा पुरस्कारसुद्धा जाहीर झालेला आहे आणि तो लवकरच मिळेल असं मला निवडपत्र त्यांनी दिलेलं आहे. येत्या कार्यक्रमात तो पुरस्कार दिला जाईल. नक्कीच. म्हणजे परिश्रम ज्यांनी घेतले त्यांना हे यशाचं सोपान चढता आलेलं आहे. हे नेहमी घडतं, ते गणितच आहे यशाचं. बरोबर. कारण शेवटी यश मिळवणं हे तो एक टप्पा असतो आयुष्यातला. ते काही आपलं ते पोहोचण्याचं ठिकाण नाही आहे, त्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे, नाही का? बरोबर. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये प्रचंड तुमच्या शब्दांवर प्रेम आहे. तुमच्या आवडीचा शेर हा माझ्यासकट आपल्या सगळ्या मित्रांना ऐकण्याची तीव्र इच्छा आहे. तो जरा पेश करा. माझ्या आवडीचा गझलेचा एक शेर आहे, आपल्याला आता मी ऐकवतो की वय सरल्यावर नावाची गझल आहे. त्यातला हा मक्तेचा शेर आहे की गर्भामधली कडी कोवळी खुडली होती वंशासाठी. गर्भामधली कडी कोवळी खुडली होती वंशासाठी, सुधीर भाऊ पोरांनीही साथ सोडली वय सरल्यावर. बरं. म्हणजे मुलीच शेवटी कामात येतात आणि आपण त्या मुलीचाच आपण गर्भामध्ये अंत्य करून टाकतो, अशा आशयाचा हा शेर आहे की गर्भामधली कडी कोवळी आणि सुधीर भाऊ पोरांनीही साथ सोडली वय सरल्यावर. जेव्हा वय सरतं तेव्हा मुलं सुद्धा आपली साथ सोडतात, असा आशय असलेला हा शेर मला मनापासून खूप आवडतो. वा. मग उर्वरित जी गझल आहे हा शेर झाला तुमच्या आवडीचा. हो. ती गझल म्हणजे सुद्धा एक प्रकारे आपल्या सगळ्यांसाठी संदेश देणारी ही गझल आहे, नाही का? हिच्यानेच आपण सांगता करूया आपल्या या छानपैकी रंगलेल्या गप्पा गोष्टी छानपैकी प्रवास तुम्ही मांडलेला आहे. आणि तुमच्या वाटेला मान सन्मान आले, पुरस्कार आले आणि आपल्या बकेट लिस्टमध्ये प्रत्येकाच्या आपण हे करूया, ते करूया, भविष्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे, तुमचं पुस्तकही येणार आहे परत गझलचं वगैरे. या सगळ्यांसाठी आमच्या अख्ख्या मल्हारच्या टीमच्या वतीने तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि बकेट लिस्टमधल्या सगळ्या गोष्टी त्या मूर्त स्वरूपात येवो, स्वप्नपूर्ती हो, अशा मनापासून शुभेच्छा देतो. आणि ती गझल जी आहे ज्याचा शेर तुम्ही ऐकवला मगाशी, अतिशय म्हणजे भिडणारा, काळजाला हात घालणारा असा तो शेर होता. तर ती गझल आम्हा सगळ्यांना ऐकवा, त्याच्याने आपण सांगता करूया. धन्यवाद. नक्कीच. गझलबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक शेर ही एक वेगळी कविता असते. म्हणून एका शेरामध्ये आशय वेगळा राहील, दुसऱ्या शेरामध्ये आशय वेगळा राहील. गझलेचा प्रत्येक शेरामध्ये, आता मी जो शेर ऐकवला गर्भामधली कडी कोवडी, मनाला भिडणारा शेर आहे तो,
त्या गझलने आपण सांगता करूया की वय सरल्यावर शीर्षक आहे की चाहूल आता वार्धक्याची अशी लागली वय सरल्यावर, या मुखातल्या दातांची ही मुदत संपली वय सरल्यावर. बरं बरं. वय सरल्यावर काय होतं असं मांडतोय की सखी बरोबर बोलावेसे वाटत असते थोडे थोडे, पण माझ्या या शब्दांची ही गती थांबली वय सरल्यावर. पत्नी सोबत भांडत होतो गप्पा टप्पा चालत होत्या. कधी काळी पत्नी सोबत भांडत होतो गप्पा टप्पा चालत होत्या, आता नशिबी नीरव शांतता अशी भेटली वय सरल्यावर. बघा, तरुणपणी जे केले नाही ते ते आता करतो आहे. तरुणपणी जे केले नाही ते ते आता करतो आहे. सायंकाळी क्षणात एका बियर रिसवली वय सरल्यावर. बर बर. आणि एक वेगळा शेर, 4 घोट मी कसे संपवू कुणास शोधू सायंकाळी वय सरल्यावर. 4 घोट मी कसे संपवू कुणास शोधू सायंकाळी, न पिणारी मित्रमंडळी मला भेटली वय सरल्यावर. आणि तो आवडता शेर, काढताना भेटणारा शेर की गर्भामधली कडी कोवळी खुडली होती वंशासाठी, वंशासाठी खुडली होती गर्भामधली कडी कोवळी, सुधीर भाऊ पोरांनीही साथ सोडली वय सरल्यावर. पोरांनीही साथ सोडली वय सरल्यावर. क्या बात है, बहुत बहुत अच्छा. तर रसिक मित्रो, खरं म्हणजे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण या ठिकाणी थांबतोय. आमच्या या गप्पा गोष्टींच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण नक्की घ्या. सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि शेअर देखील करा. पुन्हा एकदा आमच्या मल्हारच्या टीमच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नमस्कार रसिकांनो. मल्हार कम्युनिकेशनचा हॉबिडोबिडो एक तरी छंद असावा हा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. त्यात आम्हाला इथे येऊन आमचा परिचय जाणून घेतला, एक बोलण्याची संधी दिली, व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्यासाठी मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो. आणि हा जो उपक्रम आहे हा असाच चालू राहावा त्यासाठी माझ्या शुभेच्छा. आणि हा जो एपिसोड आहे हा सर्व रसिकांनी आवर्जून बघावा. नक्कीच चांगलं कार्य मल्हार कम्युनिकेशन मार्फत होत आहे. या एपिसोडनंतर आपल्या लाईक्स आणि कमेंट्स आपण नक्कीच या ठिकाणी आवर्जून लिहून द्याव्यात आणि या उपक्रमासाठी जास्तीत जास्त शेअर लाईक मिळवून द्यावे ही सदिच्छा. धन्यवाद.